नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांचा व्हिडिओ समोर आलाय। रविवारी नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अचानक पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती। याच धबधब्यावर तब्बल 15 ते 20 पर्यटक अडकले होते। स्थानिक तरुणांनी या पर्यटकांना तिथून बाहेर काढलेले, त्यांना वाचवले। त्यांना वाचवत असतानाचे बचाव कार्य सुरू असतानाचा धडकी भरवणारा हा व्हिडिओ आहे। पर्यटकांचं आकर्षण असलेला दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांना वाचवतानाचा हा थरारक व्हिडिओ आहे। पाण्याच्या या जोरदार प्रवाहातून या मुलांचं बचाव कार्य इथे करण्यात आले। 40 लोक फसलेले आहेत त्याच्यामुळे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह इथे दिसतोय, सतत आवाहन प्रशासनाकडून केलं जातं, मात्र तरीही तरुण इथे गेले होते, याचा अर्थ इथे सुरक्षा रक्षक नव्हते का? काय नेमके अपडेट? त्र्यंबकेश्वर जवळ दुगारवाडीचा हा धबधबा आहे। दरवर्षी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होत असते, मात्र हा धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी जरी पर्यटक या ठिकाणी येतात तरी देखील जीव धोक्यात घालून या ठिकाणी स्टंटबाजी आणि हुल्लडबाजी अनेकदा केली जाते। आता देखील तशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर तो पाण्याचा प्रचंड असा वेग आहे, मात्र तरी देखील पर्यटकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या धबधब्याच्या परिसरामध्ये ते गेलेले होते आणि त्यानंतर ज्यावेळेस पाण्याचा वेग वाढला त्यावेळेस हे सर्व पर्यटक जे आहेत ते त्या ठिकाणी अडकलेले होते। स्थानिकांच्या मदतीने त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे। अभिजित, हा व्हिडिओ बघूनच खरं तर धडकी भरते। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। 15 ते 20 जणांची सुटका या दुगारवाडी धबधब्याच्या या पाण्यातून करण्यात आली। जोरदार प्रवाह होता पाण्याचा, मात्र तरीही ही मुलं तिथे हुल्लडबाजी करत होती, त्यांना स्थानिकांनी वाचवलेले त्याचीही दृश्य। भरपूर रिस्क आहे, कोणी येऊ नये दगडवाडीला। 40 लोक फसलेले आहेत त्याच्यामुळे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।